माळेगाव साखर कारखाना निवडणूक संदर्भात अजित पवार यांचा विजय झालाय। जवळपास निश्चित झालाय। अजित पवार यांचे 11 उमेदवार विजयी झालेत। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीबाबत ही अपडेट आपण पाहतोय। अजित पवार यांचे जे 17 उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत। सायंकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल आणि पूर्णपणे निकाल हाती येणार आहे। दरम्यान अजित पवार यांचा विजय झालेला आहे, तर त्यांच्या पॅनलमधले जे उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचा निर्विवाद विजय जो आहे तो संपादन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अनेक उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। यामुळेच कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी गुलाल उधळत अजित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करत आहेत। फटाके आणि गुलाल उधळून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, खऱ्या अर्थाने तुम्ही गुलाल उधळलेला आहे, किती जागा निवडून आलेल्या आहे? आतापर्यंत आमच्या माळेगाव गटातले 3 जागा निवडून आल्यात। या अगोदरती मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी कॅटेगरी मधून आणि एनटी कॅटेगरी मधूनच्या जागा आणि ब वर्गाच्या अशा म्हणून आतापर्यंत विजय घोषित झालेल्या दोन महिला अशा सर्व आतापर्यंत जे डिक्लेअर झाले त्या माझ्या जागा निवडून आल्यात आणि इतरही जागेवरती आमच्या पॅनलची विजय घोडदौड चालूच आहे। गुलाल आमचे ते माळेगाव गट हा लागल्यामुळे गुलाल उत्सव साजरा केलेला आहे। संपूर्ण चिठ्ठ्या लागलेली आहे। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने फटाके आणि गुलाल उधळलेला आहे, कसा उत्साह साजरा करतात? कारण दादांचा विकासच त्या पद्धतीचा आहे, त्यामुळे सगळे सभासद दादांच्या मागे गेल्यामुळे सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। चेअरमन पदाचे सूत्र दादांनी हाती घेतल्यामुळे विजय साजरा केला आहे। आपण जर पाहिलं तर आता निर्विवाद वर्चस्व जे आहे ते निळकंठेश्वर पॅनलचं राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता चेअरमन पदे अजित पवार यांची निवड होणार आहे। आता चेअरमन देखील अजित पवार राहणार आहेत। प्रश्नच नाही। दादांनी आजच 13 तारखेला डिक्लेअर केलं उद्याचं चेअरमन मीच आहे आणि दादांच्या शब्दावरती जनतेने जो प्रेम दाखवलं आणि त्या प्रेमाचं रूपांतर आज मतात झालं आणि मताचं रूपांतर आज या विजयी जल्लोषात गुलालात झालेलं दिसतंय। यामुळे आता या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यामुळे चेअरमन पदी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। विरोधी गटाचे दोन पॅनल थांबले, बापूजी कंठेश्वर आणि सहकार बचाव। या 2 पॅनल मध्ये 4-5 उमेदवाराची निश्चित चालली आहे। साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर आहेत आता सध्याच्या घडीला? आपल्या जवळ सगळ्याच उमेदवार